जळगाव सपकाळचा रहिवासी आहे. माझं बालपण खानदेशातले चाळीसगाव तालुक्यामध्ये वाडे येथे गेलं. त्यानंतर तिथे 8वी पर्यंत शिकलो. त्यानंतर 9वी पासून इथं आलो जळगाव सपकाळला. 9वी 10वी गावातच झाली. त्यानंतर 11वी 12वी साठी मी विवेकानंद कॉलेजला होतो संभाजीनगरला. ग्रॅज्युएशन ॲग्रिकल्चरमध्ये केलं. छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कांचनवाडी संभाजीनगर येथे. त्याच्यानंतर 2020ला मी पासआउट झालो. पण 21 पासून पूर्णपणे तयारीला सुरुवात केली यूपीएससी साठी. मी एमपीएससी वगैरे यांचा काही अभ्यास केला नाही, कोणत्याच दुसऱ्या एक्झामचा अभ्यास केला नाही, यूपीएससीचाच केला. 2021ला पहिला अटेम्प्ट दिला, नाही झाला. 22ला दिला, नाही झालं. असं 24ला माझी चौथ्या अटेम्प्टमध्ये प्री निघाली, मेन्स दिली, मेन्स नाही झाली. 5व्या अटेम्प्टला 2025ला माझी प्री निघाली, मेन्स निघाली आणि इंटरव्ह्यूही निघाला. या 2025 मध्ये मी यूपीएससीच्या फॉरेस्टच्या एक्झामसाठी सुद्धा एलिजिबल होतो. प्री त्याची पण निघाली होती. त्याच्यानंतर मी यूपीएससी सीएपीएफ असिस्टंट कमांडंट याची सुद्धा एक्झाम क्लिअर केली. त्यासाठी इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो होतो. पण मला नाही वाटत आता त्याची काही गरज पडेल इंटरव्ह्यू द्यायची पुन्हा एकदा. आणि सुरुवात थोडी कठीण होती, समजायला अवघड जात होतं. कारण की 10वी पर्यंतचं पूर्ण शिक्षण जिल्हा परिषद आणि माध्यमिक मराठीमध्ये झालंय सगळं. त्यानंतर इंग्लिशमध्ये थोडं समजायला अवघड जात होतं. पण मग महाराष्ट्र गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप, माझ्या भावांची मदत, मामा मामीचा सपोर्ट आणि सगळ्या परिवाराचा सपोर्ट होता. त्यामुळे मी चांगले कोचिंग वगैरे लावू शकलो. मग कोचिंगमधून गायडन्स भेटलं, डिरेक्शन वगैरे भेटली. त्याच्यानंतर कोचिंग झाल्याच्या नंतर पूर्ण सेल्फ स्टडीज केली. मी 3 वर्ष सेल्फ स्टडी केली, 2023, 24, 25. आणि मी दिल्ली येथे एक हमदर्द स्टडी सर्कल, एक छोटंसं इन्स्टिट्यूट आहे एनजीओ म्हणून. तिथे खूप सारे ऑलरेडी सिलेक्टेड लोक असतात, ते सुद्धा रँक इम्प्रुव्हमेंटसाठी येतात. तर त्यांनी खूप सारी मदत केली, म्हणजे की कोणत्या दिशेला अभ्यास करायचा आहे, किती वेळ अभ्यास करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे, सिलेबस कसा पूर्ण कम्प्लीट करायचा आहे, किती मॉक टेस्ट द्यायचे, माइंडसेट कसा असला पाहिजे. एक पीअर ग्रुप चांगला भेटला, मदत चांगली भेटली आणि मित्र पाठीशी होते, म्हणायचे की तू करू शकतो. आणि तेच शेवटी इथपर्यंत पोहोचलो. तुमचं मार्गदर्शन करणारे व्यक्ती कोण? मार्गदर्शन करणारे सगळेच होते, परिवार होते, आई भाऊ आणि यांच्यापैकी सगळेच, म्हणजे पूर्ण गाव, सगळेच म्हणजे शिक्षक वगैरे म्हणू शकतो आपण. आणि शेवटी एक्झाम आहे. आपण युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ बघतो, त्याच्यातूनही आपण मॉक व्हिडिओ वगैरे बघितलं, त्यातूनही कळतं की कसा अभ्यास करायचा आहे, कसा नाही करायचा आहे. तर तेच. तुम्हाला ते झालं काय वाटतं तुम्हाला? तर पहिल्यांदा तर खूप आनंद होतोय, कारण की लिस्टमध्ये नाव आहे. कारण मागच्या वर्षी नव्हतं तर दुःख होतं. आता इथपर्यंत पोहोचलंय तर शेवटी वाटतंय की कुठंतरी पूर्ण विराम लागलाय. बघू आता, जर सगळं काही ठीक राहिलं तर जॉईन करून घेऊ आणि थोडंसं 1 वर्ष ट्रेनिंग वगैरे करू. त्यानंतर बघू काय परत अभ्यास करायचा, आयएएस साठी करायचंय की हीच सर्व्हिस कंटिन्यू करायची. आई वडिलांबद्दल काय थोडं? आई वडील सुरुवातीपासूनच खूप कष्ट केलेले, दोघंही अशिक्षित आहे. वडिलांनी सालदारकी वगैरे केली खानदेशात चाळीसगावला. तर त्यानंतर इथेही मोलमजुरीच करायचे. तर त्यांच्याकडे बघून वाटायचं की किती दिवस आई वडील दुसऱ्याच्या शेतात काम करणार, आता हे थांबलं पाहिजे. तर एक मोटिवेशन फॅक्टर होतं. लागले 5 वर्ष. वयाच्या 26व्या वर्षी मी आयपीएस झालोय असं समजू शकतो. एक्झाम क्लिअर केली असंही समजू शकतो. पण शेवटी झालोय, त्याची आनंद आहे. शेवटचा प्रश्न आहे की पुढचा प्रवास कसा असणार तुमचा? ते आता सगळं तर चांगलंच वाटतंय, ट्रेनिंगला गेल्यावर कळलंच. आणि त्यानंतर मार्गदर्शन लाभलंच सिनियरचे. आमचे खूप सारे भाऊ आहेत, म्हणजे मला 5 काका आहेत. तर सगळ्यांचे मुलं वगैरे ऑलरेडी सिलेक्टेड आहे. कोणी शिक्षक आहे, कोणी म्हणजे बिझनेस करते. तर त्यामधूनही मार्गदर्शन लाभलं. तर आता वाटतंय की हा कुठतरी आपल्या घरात एक गव्हर्नमेंट ऑफिसर, क्लास 1 ऑफिसर झालाय. तर आता तेच. तर विद्यार्थी नवीन करणारे एमपीएससी असो यूपीएससी असो त्यांच्यासाठी काय सांगशील? तेच की अभ्यास करत राहा, शेवटपर्यंत हिंमत नका करू. कारण की शेवटी कुठं ना कुठं काहीतरी भेटून जाते. आणि घरातला एकच माणूस लागतो जो की आपली पूर्ण परिवाराची रूपरेषा बदलू शकतो. तो व्यक्ती तुम्ही होऊ शकतात. ज्या दिवशी हे तुम्ही मनात आणाल ना की मी करू शकतो आणि याच्याशिवाय मला काही पर्याय नाही, मला करावंच लागेल, त्या दिवशी खूप साऱ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. नमस्कार मित्रांनो. गरिबी, संघर्ष आणि अपयश या तिन्ही गोष्टींना हरवत जालन्याच्या एका शेतमजुराच्या मुलाने इतिहास घडवला आहे.
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ या छोट्याशा गावातील भिकन जगन रोजेकर यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या म्हणजेच UPSC परीक्षेत 812वा क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले आहे. सालगडी म्हणून काम करणाऱ्या आईवडिलांचा मुलगा आज भारतीय नागरी सेवेत अधिकारी होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. त्यामुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात आणि भोकरदन तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भिकन रोजेकर यांचे आईवडील पूर्वी चाळीसगाव तालुक्यातील वाडा येथे एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करत होते. त्यांची आई बेबीबाई या शेतात रोजमजुरी करत होत्या. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. हाताला काम असेल तरच घरात जेवण. अशा कठीण परिस्थितीतही आईवडिलांनी एक स्वप्न पाहिले होते. ते स्वप्न म्हणजे आम्ही शिकलो नाही पण आमची मुलं शिकून मोठी व्हावीत. या स्वप्नासाठी त्यांनी दिवसरात्र कष्ट केले. भिकन रोजेकर यांनी आपले प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जळगाव सपकाळ येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पदवीचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील विवेकानंद महाविद्यालयातून घेतले. अधिकारी होण्याचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पुढील UPSC तयारीसाठी दिल्ली गाठली. पण हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. UPSC ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. भिकन रोजेकर यांनी या परीक्षेसाठी 4 वेळा प्रयत्न केले, पण प्रत्येक वेळी अपयश आले. अनेक जण अशा वेळी हार मानतात, स्वप्न सोडून देतात. पण भिकन रोजेकर यांनी हार मानली नाही. अपयशाने खचून न जाता त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू ठेवला. रात्रंदिवस मेहनत घेतली आणि अखेर 5व्या प्रयत्नात त्यांनी UPSCमध्ये 812वा क्रमांक मिळवत इतिहास घडवला. भिकन यांच्या कुटुंबासाठी हा क्षण खूपच भावनिक आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचा अपघात झाला होता आणि त्या अपंग झाल्या आहेत. तरीही वडिलांनी कष्टाची साथ सोडली नाही आणि मुलांच्या शिक्षणासाठी सतत मेहनत घेतली. भिकन यांचा लहान भाऊ विकास हा महिनाभरापूर्वीच आसाम फायटर आर्मीत भरती झाला आहे. आता एका घरातून एक भाऊ देशाच्या सैन्यात आणि दुसरा भाऊ भारतीय नागरी सेवेत अधिकारी होणार आहे. भिकन रोजेकर यांनी आपल्या यशाबद्दल बोलताना सांगितले की माझे आईवडील निरक्षर आहेत, पण त्यांनी आमच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले. त्यांनी नेहमी सांगितले की आम्ही शिकलो नाही पण तुम्ही शिकून मोठे व्हा. अभ्यासात सातत्य ठेवले आणि संघर्षाची तयारी ठेवली तर यश नक्की मिळते. भिकन यांच्या या यशानंतर त्यांच्या गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी गुलाल उधळत आणि फटाके फोडत मोठा जल्लोष साजरा केला. आज भिकन रोजेकर यांची कथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कारण ही कथा सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनत असेल तर यश नक्की मिळते.